नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज आणि एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आदिवासी समाजामध्ये बंजारा आणि धनगरांना आरक्षण देऊ नये तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी शहापूर ते मंत्रालय मुंबई येथे आदिवासींचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा सकल आदिवासी समाजाच्या वतीने काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। आदिवासींचा जन आक्रोश मोर्चाचा थापा पोलिसांनी मुलुंड येथे अडवला आहे। तरी देखील कुठूनही घुसा आणि कसाही या, पण मुंबईला दिसा असा संदेश देत आझाद मैदानावर देखील मोठा जनसमुदाय पाहायला मिळालेला आहे। तर पाहूया जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया। आज आपण शहापूर ते मुंबईला जे आदिवासींचं उलगुलान आहे, शहापूर पासून 14 तारखेला आपण पायी उलगुलान सुरू केलं। ते आज आपलं ते मंत्रालयावरती धडकणार होतं, आज धडकलं। खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सहकार्याने आज हे आपलं उलगुलान या मंत्रालयावरती धडकलं आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला झुकावं लागलं। आदिवासी एकजुटीचा मंत्रालयामध्ये मीटिंग लावली, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये। थोडा उशीर झाला, मुख्यमंत्र्यांना ते उद्या काय मराठवाडा मुक्ती संग्राम तिकडे जायचं होतं, परंतु तरी ते आपल्याला वेळ देणार आहेत। परंतु त्यांचे जे सचिव आहेत शेखर परदेशी साहेब, त्यांची भेट झाली आमची। त्यांच्यापर्यंत आधीच निवेदन पोहोचलेलं होतं आमचं। त्यांनी स्पष्ट सांगितलं, आदिवासी जमातीमध्ये 45 जमाती होत्या, त्याच्यातून 2 नामशेष झालेल्या ती आता 45 जमाती आता अस्तित्वात। परंतु 45 जमातीमध्ये धनगर असू द्या, बंजारा असू द्या, कोणत्या जातीला आरक्षण दिलं जाणार नाही। आदिवासी एकजुटीचा परंतु मराठा ओबीसी संघर्ष लावून दिला या लोकांनी, हिंदू मुस्लिम संघर्ष लावून दिला, धनगर आदिवासी संघर्ष लावला, बंजारा आदिवासी संघर्ष लावला। या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनी, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करायचं षडयंत्र उभं केलं आणि मणिपूरमध्ये जे आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर जाळण्यात आलं, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्यात भांडणं लावून, आपल्या आपल्यात झगडे लावून दंगली घडून आणण्याचा प्रयत्न हे गेंड्याच्या कातडीचं सरकार करत होतं। परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या उलगुलानच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या सरकारला झुकावं लागलं। आदिवासी विकास मंत्र्यांना पण भेटलो, आदिवासी विकास मंत्र्यांचं आम्ही रेकॉर्ड करून आणलं। त्यांनी सांगितलं, बंजारा असू द्या, धनगर असू द्या, कोणाला हे आरक्षण दिलं जाणार नाही। आम्ही 2017ला जो GR दिलेला TRTने, त्याच्यात सगळं दिलेलं आहे। TRTच्या GR मध्ये बंजारा जात ही आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही, कारण बंजारा जात ही अफगाणिस्तानातून व्यापार करण्यासाठी भारतात आले। हळूहळू ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले, मराठवाडा विदर्भात त्यांनी वास्तव्य केलं। अजून ते भटकतात, हे भटके हे व्यापारी लोक भटकत भटकत आपल्याकडे थांबले आणि अफगाणिस्तानातला बंजारा म्हणतो, आम्हाला हैदराबादच्या गॅजेट वरती आरक्षण द्या। ते बोलणारच, कारण त्याचा बाप निजाम होता अफगाणिस्तानवाल्यांचा। निजामाच्या हैदराबादचे गॅजेटची ते मागणी करणारच ना। त्यामुळे हा भारत देश संविधानावरती चालतोय, कोणत्या गॅजेटवरती चालत नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं। आणि गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही न्याय मिळणार नाही, तो जारंगे पाटील असू द्या, कोणी असू द्या। गॅजेटचं फक्त त्यांना गाजर दिलेलं आहे। त्याच्यामुळं
आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकदीने एक दिलाने असंच संघटित राहिलं पाहिजे. आज आपल्या उल्गणमुळं बऱ्याच लोकांनी नेत्यांनी मुलाखती दिल्या की आदिवासीचं आरक्षण कोणाला दिलं जाणार नाही आणि बंजाराचा पूर्ण अहवाल केंद्र सरकार पण आहे, कारण केंद्र सरकार यांना मान्य करू शकत नाही. त्यामुळं पण आपण या मोदी, फडणवीस, अमित शाह, शिंदे, अजित पवार सरकारवरती विश्वास ठेवायचा नाही. रात्रीतून झोपेत असताना काही पत्र काढून देतात आणि आपल्या दंगली काढवायचं कारस्थान करून देतात. त्यामुळे आपल्याला जागृत राहावं लागणार आहे. त्यांनी शब्द दिलेला आहे, बघू आपण. आणि आपण जोपर्यंत जिवंत आहेत, राघोजी भांगरेच्या विचारधारेचे, बिरसा मुंडाच्या विचारधारेचे, राया ठाकरेंच्या नाग्या विचारधारेचे कार्यकर्ते, बंडकरी जिवंत आहेत. आपण विचारधारा त्याची जिवंत ठेवायचं काम करतोय. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला आरक्षण मिळणारच नाही. याच्या छातावरती बसण्यासाठी आलो होतो आपण. आज त्यांचा नरळीचा घोट घेऊन त्याच्या तोंडातून सगळं बाहेर उकळून आणलेलं आपण. त्याच्यामुळे हा विषय झाला, धनगर बंजाराला कधी आरक्षण मिळणार नाही. दुसरा विषय आहे, विषय मार्गी लागतोय आता आपला. एसाचे काही मुद्दे त्याचे बी पॉइंट काढले त्यांनी. आपण सांगितलं सुप्रीम कोर्टात पेसाचा निकाल पेंडिंग आहे. निकाल जेव्हा द्यायचा तेव्हा द्या, परंतु त्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही की भरती करू नका, का भरतीला स्टे, त्या रिक्त जागा सगळ्या भरा. 6 जुलै 2017च्या माध्यमातून बोलणं झालं, बोगस आदिवासी बळकवत जागा खऱ्या आदिवासीच्या भरण्यात यावा. तो आदिसंख्य पदाचा विषय झाला. जेवढे आपल्या मागण्या होत्या सगळ्यांची सकारात्मक चर्चा झालेली, परंतु सकारात्मक आश्वासन मिळून, सकारात्मक आपल्याला गाजर मिळून त्याचा उपयोग नाही. परंतु आज आपलं आंदोलन यशस्वी झालंय, कारण हे सरकार झुकलंय. आपलं आरक्षण कोणाला देणार नाही, ते आपण जिंकलोय. त्यामुळं बाकीचे जे मुद्दे आहेत त्यासाठी आपल्याला सतत पाठपुरावा करावा लागेल. आणि आपलं हे जे 25 आमदार, 4 खासदार आहेत, यांनी जे करायला पाहिजे ते तुम्ही केलंय आंदोलनाच्या माध्यमातून. त्यामुळे आपण आमदार खासदारांना जागा करायचा प्रयत्न करा, त्यांना जाब विचारायला शिका, त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी पाठवलेले. त्यामुळे आता सगळे आपले बांधव आले आणि बोगस व्हॅलिडिटीचा जो विषय, त्याच्या विषय बी चर्चा झाली. त्याच्यामुळे तो बी विषय आता आपला मार्गी लागणार आहे. परंतु जेवढे पण विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी आपल्याला आजच्या सकारात्मक आश्वासनावरती थांबून चालणार नाही. आपण आपल्या गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी हे बंजाराच्या विरुद्ध आणि इतर समाजाच्या विरुद्ध वातावरण जिवंत ठेवलं पाहिजे. कारण आपलं आंदोलन आलंय म्हणून हे शासन झुकलंय, पण उद्यापासून परत पुन्हा काय केलं तर विश्वास ठेवायचा नाही यांच्यावरती. हे विश्वास ठेवायच्या लायकीचं सरकार नाही. फडणवीस सरकार हे फसवणीस सरकार आहे, फसवतंय आपल्याला. त्यामुळे सगळे आज बांधव जसे एकजुटीने आले तसंच एकजूट कायम ठेवा आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी, संविधान जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी जागरूक राहा, एवढंच बोलल. आणि सगळे आज बांधव एकत्र आले. मुंबईचे सगळ्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठी रात्रीपर्यंत जेवणाची व्यवस्था सगळे आजपर्यंत केलं. त्यामुळे मुंबईच्या सर्व कर्मचारी बांधवांचं मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने माझा मुंबईचा कर्मचारी बांधव जागृत झालाय, मला अभिमान आहे. आणि आणि मुंबईच्या बाजूनी आपला रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, तिकडनंही आपल्याला आदिवासी बांधवांनी चांगलं सहकार्य केलं. मालू निरगुडे साहेब असतील, बाकीचे सगळे शहापूरचे ठोंबरे साहेब, सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं. आंदोलन यशस्वी झालं. राज्यातून, बीडवरून आमचे युवराज भाऊ बर्डे, संभाजीनगरवरून आपले पवनराजे सोनवणे साहेब आले. यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुंबई आपली
मुंबईचा 7-12 उतारा आपला आहे ते सिद्ध करायचं, सिद्ध करण्याचं, ज्याच्यामुळे आपल्याला सामर्थ्य मिळालं, ज्यांच्या नावावरती पूर्ण ठाणे शहर आहे, त्यांच्या 7-12वरती पूर्ण ठाणे शहर बसलेले, ते आपले आदिवासी समाजाचे नेते आदरणीय हंसराज खेवरा साहेब यांनी शहापूर पासून तर आतापर्यंत ही लढाईमध्ये सहभागी झाले। त्यांनी काल बी दुपारी जेवणाची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली। त्यामुळे आपण सगळ्यांनी, जी तब्येत खराब असताना त्यांनी पूर्ण वेळ दिला 2-3 दिवस, त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांचे पण आभार मानले पाहिजे। आज आपले राष्ट्रीय अखिल भारतीय युवा अध्यक्ष सन्माननीय लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेले 3 दिवसापासून म्हणजे 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पासून जो काही आपला आंदोलन चालू होता, या आंदोलनाची सुरुवात शहापूर मधून झाली आणि तेथून चालत चालत आज मंत्रालयात आपण धडकलेलो आहोत। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने लाखोच्या संख्येने लोक येणे अपेक्षित, तरी पण सुद्धा आज खऱ्या अर्थाने फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव उपस्थित राहून ज्या काय आपल्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी भाऊंच्या नेतृत्वाखाली आज सरकारला झुकावं लागलेलं आहे आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या एकीची ताकद आहे। तरी बंजारा समाज आपल्याला एसटी प्रवर्गामध्ये आपलं आरक्षण जरी मागत असेल तरी त्यांना संविधानिक आरक्षण मिळणार नाही आणि जरी सरकार त्यांना पाठीशी घालू इच्छित होते, त्या आजच्या आंदोलनामुळे सरकारला सुद्धा वेळेत जाग आणण्याचं काम आज भाऊंच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। त्याचबरोबर इतर जे काही मागण्या आहे, बिंदू नामावलीचा विषय आहे, तोही भाऊंच्या माध्यमातून लवकरच तो सुटणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सुद्धा या लोकांनी मान्य केलेलं आहे। आज जे आंदोलन झालं ते भाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलं आहे आणि त्यामुळे मी खरोखर एक रायगड आणि कोकणच्या मार्फत लकी भाऊ यांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या रायगड मधून खरोखरच 10,000च्या वर भाऊ या ठिकाणी लोक उपस्थित होती, पण काही वेळे अभावी काही लोक निघून गेली, त्यामुळे वेळात वेळ काढून रायगडकरांनी विशेष या ठिकाणी आपली उपस्थिती फार मोठ्या संख्येने दाखवली। त्यामुळे मी त्यांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हे कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।